जय जयवंती राज ठाकरेंच्या भगिनी जी उद्धव ठाकरेंची पिढी आहे, तर त्या उद्धव ठाकरेंच्या पिढीमध्ये ज्या एकमेव मुलगी आहेत, म्हणजे सगळ्या भावांची जी एकमेव बहीण आहे, त्या अर्थातच जय जयवंती राज ठाकरे. पांढरा शुभ्र पोशाख आहे आणि निळ्या रंगाचं जे नेहमी ते एक शॉल टाईप किंवा मफलर राज ठाकरेंनी एक नवीन स्टाईल डेव्हलप केलेली आहे, तर त्या एका स्टाईलमध्ये ते पाहायला मिळतं आहेत. तर जय जयवंती राज ठाकरे, स्वरराज ठाकरे आणि जय जयवंती अशी या दोघांची खरं तर नावं आहेत. कारण राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे हे खूप मोठे संगीतकार होते. संगीतावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं ही संगीताच्या रागावरनं ठेवलेली आहेत. मुलं पण आहेत, जनरेशन नेक्स्ट आहे, त्यामुळे अमित ठाकरे, मिताली ठाकरे दोघे आधीच पुढे गेलेले आहेत. शर्मिला ठाकरेही आहेत आणि अख्खं कुटुंब राज ठाकरेंचं हे वरळी डोमला पोहोचलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे ठाकरेंचं कौटुंबिक मिलन किंवा कौटुंबिक स्नेह सोहळा सुद्धा या निमित्तानं रंगलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय जयवंती यांच्या मुलाचं लग्न होतं तेव्हाच, आता नोव्हेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी हे सगळेजण एकत्र आलेले, हास्य विनोद झालेले होते आणि त्या फोटोंची बरीच चर्चा झाली. जय जयवंती बाळासाहेब ठाकरेंच्या अतिशय लाडक्या, अतिशय जवळच्या, कारण एकच मुलगी घरातली, सगळ्या भावांची एकच बहीण, त्यामुळे विशेष प्रेम होतं. आणि उद्धव ठाकरेंना घरामध्ये दादू म्हटलं जातं, कारण उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा अर्थातच मोठे, त्यामुळे जय जयवंती यांनी ते नाव उद्धव ठाकरेंना ठेवलेलं होतं. आणि अर्थातच राज ठाकरे सुद्धा उद्धव यांना त्याच नावानं हाक मारू लागले. ठाकरेंच्या घरातली जी टोपण नावं आहेत, हा सुद्धा एक चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. बाळासाहेब ठाकरेंना ही सगळी मुलं पिलगा नावानं संबोधायची. बिंदू माधव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे सगळ्यात मोठे भाऊ, त्यांनी हे नाव बाळासाहेबांना दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर राज असोत, उद्धव असोत, सगळ्यांनी बाळासाहेबांना पिलगा या नावानं संबोधलं. त्यामुळे खूप लाडाची नावं, म्हणजे टीनू नाव हे अर्थात राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं होतं. आणि प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत की ज्याची कायम चर्चा ठाकरेंच्या कुटुंबात होत असते, ठाकरेंच्या स्नेहीमध्ये होत असते. पण आत्ताचं हे चित्र, आत्ताची गर्दी एक प्रकारे न भूतो न भविष्यती अशी म्हणावी लागेल. कारण वरळीचं डोम खचाखच भरलेलं आहे, प्रचंड मोठी गर्दी आहे. अपेक्षा जरी असली तरीसुद्धा हे चित्र एकत्र अनुभवणं ही एक वेगळी पर्वणी आहे. आणि ठाकरेंच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे अगदी कुंदाताईंपासून जय जयवंती ताईंपासून ते शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, त्यांची मुलं, हे सगळेजण एकाच वेळेला एकत्र येत आहेत. बरोबर, एकी कायम राहावी, टिकावी, पुढे जावी ही इच्छा प्रत्येकाची आहे. पण 2009 ते 2024 मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत राजकीय पातळीवर, निवडणुकीच्या पातळीवर. त्याचाही विचार ठाकरेंना करावा लागेल आणि ते सगळं जुळवून आणणं आव्हानात्मक असेल, पण कदाचित अशक्य नसेल अशी भावना खूप जणांची आहे. बरोबर आहे. त्यामुळे या मेळाव्यानंतर पुढे राजकीय दृष्ट्या देखील हे दोन ठाकरे बंधू काय निर्णय घेतात, कदाचित काही वेगळं चित्र दिसू शकतं महाराष्ट्राला. जे महाराष्ट्राला हवंय असं उद्धव ठाकरे म्हणतायत, जे होईल अशी त्यांची अपेक्षा आहे, तर ते नेमकं घडतं का याची देखील इथे बसलेल्या प्रत्येकाला उत्सुकता आहेच. मात्र त्याआधी हे सगळं एन्जॉय करतायत उपस्थित सगळे, ते म्हणजे दोघांना एकत्र बघणं, एका स्टेजवरती, एका कार्यक्रमात एकत्र बघणं. हे सगळेजण खरोखरी एन्जॉय करणार आहेत. त्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं टीव्हीवरती हा सोहळा बघणं, त्याच्याही पेक्षा प्रत्यक्ष जाऊन हे बघणं अनेकांनी पसंत केलंय आणि म्हणूनच इतकी मोठी गर्दी या डोमच्या आतमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा. विजयी गुढी बरेच जण घेऊन आलेले आहेत, कारण राज ठाकरेंचा जो गुढीपाडव्याचा मेळावा असतो किंवा एकंदरीत या आजच्या मेळाव्याला सुद्धा विजयी मेळावा असं जे नाव देण्यात आलंय आणि म्हणूनच या विजयी गुढ्या घेऊन महाराष्ट्रभरातून लोक इथे आलेले आहेत. राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब जरी शिवाजी पार्क म्हणजे दादर परिसरात अनेक वर्ष राहत असलं तरी राज ठाकरेंचा कायम ओढा हा मातोश्रीकडे राहिलेला आहे. ते त्यांच्या काकांच्या सानिध्यामध्ये वाढले, मोठे झाले. त्यामुळे बाळासाहेबांची लकब असो, बाळासाहेबांचा व्यंगचित्रांचा जो वारसा आहे तो अर्थातच राज यांच्याकडे आला. उद्धव ठाकरे फोटोग्राफर बनले. हे दोघे ठाकरे बंधू हे बाळासाहेबांच्या सावलीत मोठे झालेले आहेत. आणि जसं मगाशी उल्लेख झाला की काही वर्ष या दोन भावांच्या आयुष्यात राजकीयदृष्ट्या ही खूप क्रुशियल वर्ष ठरली. त्यातलं एक वर्ष 1996चं होतं, जेव्हा उद्धव ठाकरे पूर्णपणे सक्रिय झाले
दोघांची राजकीय वाटचाल ही समांतर एक प्रकारे सुरू झाली. उद्धव ठाकरे काहीसे पडद्यामागे राहून राजकारण करणं त्यांना आवडायचं, तर राज ठाकरे कायमच फ्रंटफूटवरती खेळायचे. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातनं, त्यानंतर शिवउद्योग सेनेच्या माध्यमातनं. पण 96 सालापासनं उद्धव ठाकरे सक्रिय झाले. 2003 साली त्यांची कार्याध्यक्ष म्हणून महाबळेश्वरच्या त्या सगळ्या मेळाव्यात किंवा पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचं जे अनुमोदन आहे किंवा त्याचा जो प्रस्ताव मांडला तो स्वतः राज ठाकरेंनी मांडलेला होता. यावरनं खूप चर्चा झाली की हे काय आहे,